कर्जत चौक राज्यमार्गावरील वडविहीर परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्घटनेत कर्जत शहरातील भिसेगाव येथील सुजित अशोक बोराडे आणि नेरळजवळील वाकस गावातील सिद्धार्थ धनाजी जाधव यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुजित बोराडे हा आपल्या मित्राला आणण्यासाठी स्प्लेंडर दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जात होता। त्याचवेळी सिद्धार्थ जाधव हा पल्सर दुचाकीवरून कामावरून परत कर्जतच्या दिशेने येत होता। रविवारी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास वडविहीर परिसरात दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दोन्ही चालक गंभीर जखमी झाले। अपघातानंतर काही काळ या घटनेची माहिती कुणालाही नव्हती। नंतर अपघाताची खबर मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तात्काळ चौक येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं। या अपघातात सुजित बोराडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। सुजित अविवाहित होता, तर सिद्धार्थ जाधव यांचा 2 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। त्यामुळे या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान सुजित बोराडे यांचे वडील अशोक बोराडे यांना अवघ्या महिनाभरापूर्वीच अर्धांगवायूचा झटका आला होता। अशा परिस्थितीत कुटुंबाचा आधारवड असलेल्या सुजितचे अकाली निधन झाल्यानं बोराडे कुटुंबावर मोठं संकट ओढावलंय। या दुर्दैवी घटनेमुळे भिसेगाव आणि वाकस परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।